वारणा शिक्षण संस्थेच्या वतीनं माझे मित्र, सहकार्यातील एक ज्येष्ठ नेते प्रताप पाटील यांच्या पुढाकारानं वारणा काठच्या भैरवनाथाच्या पवित्र पांढऱ्या होत असलेल्या या कार्यक्रमास उपस्थित भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेतील माझे सहकारी आमदार प्रसादजी लाड, शेतकऱ्यांसाठी काम करणारे एक लोकप्रिय नेते, माजी मंत्री, विधान परिषदेतील आमदार सन्माननीय सदाभाऊ खोत, स्थानिक आमदार आमचे मित्र सन्माननीय सत्यजित देशमुख, माजी आमदार सन्माननीय भगवानराव साळुंकेजी, सन्माननीय सम्राट महाडिक, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, शिक्षण क्षेत्रातले सर्व मान्यवर, पत्रकारितेतील माझे सर्व पत्रकार बांधव, शिक्षक, विद्यार्थी, पालक बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे प्रतापराव पाटलांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की पत्रकारांच्या एका चांगल्या कार्यक्रमाला येण्याची संधी आपण आम्हाला प्राप्त करून दिली, त्याबद्दल आपल्या वारणा संस्थेचा आणि प्रतापरावांना मनापासून धन्यवाद देतो। मगाशी प्रतापराव आपण उल्लेख केला की या कार्यक्रमांना आम्ही किती खर्च करून या ठिकाणी उपलब्ध राहिलो याचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये झाला, परंतु एक गोष्ट मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगावीशी वाटते की आज मी ज्या कार्यक्रमाला उपस्थित आहे तो कार्यक्रम पत्रकारांचा आहे। आज मी ज्या कार्यक्रमाला उपस्थित आहे पत्रकारांना घडवण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी जी पत्रकारिता चळवळ या माध्यमातून आपण उभी केली त्या चळवळीचा सन्मान करणारा हा कार्यक्रम आहे आणि म्हणून या कार्यक्रमाचं मोल होऊ शकत नाही, अनमोल अशा प्रकारचा कार्यक्रम असल्या कारणानं किती खर्च करून आलोय हे त्यासमोर दुय्यम आहे। माझ्या पत्रकार बांधवांना भेटण्याचं, दर्शन घेण्याचा योग आला आणि या शिक्षण संस्थेचं एवढं वैभव पाहण्याचा योग आला, त्याबद्दल मी स्वतःला या ठिकाणी धन्यवाद समजतो। खरं म्हणजे प्रतापराव आमचं कौतुक करत होते, परंतु खरे कौतुकाचे धनिक ते आहेत। सहकाराच्या माध्यमातून काम करत असताना राज्य सहकारी संघामध्ये आमची ओळख झाली, ती सुद्धा आमच्या विरोधी गटाचे नेते म्हणून ओळख झाली, परंतु प्रतापरावांचं सहकारात एवढं योगदान होतं आणि या सहकाराप्रती त्यांची निष्ठा एवढी होती की माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा त्यांच्या कामाने या ठिकाणी प्रभावित झाला आणि म्हणून या ठिकाणी प्रतापराव आमच्या विरोधी गटाचे असताना सुद्धा ज्यामध्ये गुणवत्ता आहे, ज्यामध्ये कर्तृत्व आहे त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे, हा विचार आम्ही सगळ्यांनी केला आणि तुमच्या आयतवड्याचा सुपूर्त राज्य सहकारी संघाचा अध्यक्ष झाला, सहकाराचं नेतृत्व त्या ठिकाणी करायला लागला। ही शिकवण आम्हाला देवेंद्रजींनी दिली। आपण
आपण जर पाहिलं असेल, कालही चंद्रपूरच्या सभेत त्यांनी सांगितलं, परवा झालेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की विरोधी पक्षाची लोक असली तरी त्या ठिकाणी विकासाच्या साठी सगळ्यांनी एकत्रित करण्याचं काम करण्याची आवश्यकता आहे. कारण शेवटी निवडणुका पक्ष विरोध आहे, काही निवडणुकीपुरता असतो, परंतु सगळ्यांचा अंतिम उद्देश हे समाजाचं त्या ठिकाणी भलं झालं पाहिजे, विकास झाला पाहिजे, ही भूमिका त्या ठिकाणी असते. आणि तोच विचार, तोच संस्कार घेऊन आज प्रतापरावांशी एवढी जवळीक वाढली की या कार्यक्रमाला त्यांनी आपला माणूस मला म्हणून या ठिकाणी बोलावलं. आणि प्रतापराव, मगाशी आपण या ठिकाणी उल्लेख केलात की प्रवीण भाऊ मंत्री म्हणून या ठिकाणी आले असते तर आणखी आनंद झाला असता. प्रतापराव पदापेक्षा आपली लोकांमध्ये पद काय आहे हे आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाचे असते. आणि मंत्रीपेक्षा या ठिकाणी सर्वसामान्य जनतेची जंत्री ज्या दिवशी आशीर्वाद आपल्या घेऊन पाठीशी उभी असते, त्या समोर जगातली सारी पद ही त्या ठिकाणी छोटी होतात, हे मानणारा कार्यकर्ता या ठिकाणी मी आहे. आणि त्याच्यामुळे जे पद मिळालं त्या पदाच्या माध्यमातून आपण लोकांना काय देता येतं सातत्याने विचार केला आणि सहकार्यामध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करत आज त्या ठिकाणी चांगल्या चांगल्या कल्पना घेऊन आपण काम करतोय. आज या ठिकाणी सदाभाऊ खोत बसलेले आहेत. सदाभाऊ खोत यांचं मिलिटरीचं स्कूल आहे. जेव्हा सदाभाऊ सारखा कार्यकर्ता शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस लढतो आणि एखादी संस्था उभी करण्याचा प्रयत्न करतो आणि जर मग त्यांच्यासारख्या कार्यकर्त्याला आमच्याकडून मदत झाली नाही तर आम्ही संस्था काढल्या काय, आम्ही आमदार काय झालो, खासदार काय झालो, मंत्री काय झालो, सर्वसामान्यांना त्याचं सोयीसुतक नसतं. सदाभाऊ माझ्याकडे आले, बोले भाऊ माझ्याकडे त्या ठिकाणी मॉर्गेज द्यायला काय नाही, माझ्या संस्थेची अशी अशी स्थिती आहे, आता पसारा तर काढून बसलोय, आपल्याला मदत त्या ठिकाणी आम्हाला हवी. सदाभाऊंच्या आम्ही संस्थेला 10-12 कोटी रुपये जिल्हा बँकेच्या माध्यमातून दिले आणि एक सुंदर अशा प्रकारची शाळा, मिलिटरी स्कूल आज सदाभाऊंनी या ठिकाणी उभं केले. मुंबई जिल्हा बँकेच्या माध्यमातून राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना पैसे देतो, देतो, शिक्षण संस्थांना देतो. कारण शेवटी या सगळ्या संस्था, या व्यवस्था त्या ठिकाणी ताकदवान करण्याची जबाबदारी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची निश्चितपणे त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून या ठिकाणी या सगळ्या गोष्टींना ताकद देण्याचा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी असतो. नाविन्यपूर्ण काम करण्यात माझं नेहमी त्या ठिकाणी अग्रेसर असतो. वेगवेगळे प्रयोग सहकारात आपण प्रतापराव करतोय. आपल्याला कल्पना असेल, कालच मुंबईत मी एका गृहनिर्माण स्वयंपुनर्विकासाच्या प्रकल्पाचं उद्घाटन केलं की जर मुंबईमध्ये एखादी इमारत उभी करायची असेल तर आपण बिल्डरकडे जातो, बिल्डर आपल्याला त्या ठिकाणी घर देतो आणि नंतर त्या ठिकाणी नफा कमावतो. मग जर बिल्डरच्या शिवाय ती गृहनिर्माण संस्था विकासाला आली आणि त्यांना जर आपण पैसे दिले, ताकद दिली, तर बिल्डर जो नफा कमावतो तो नफा त्या ठिकाणी त्या संस्थेच्या सभासदाला मिळू शकतो, मोठं घर मिळू शकतं. मुंबईत ती योजना सुरू केली. आज त्या ठिकाणी अनेक इमारती उभ्या राहिल्या. काल मी विलेपार्ल्याला नंददीप नावाची सोसायटी प्रतापराव त्या ठिकाणी उभी केली, ज्याला आम्ही फायनान्स केला. 360 स्क्वेअर फीटाच्या घरात मध्यमवर्गीय मराठी माणूस राहतो, तो 1400 स्क्वेअर फीटाच्या घरात या स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून राहायला गेला. हे प्रयोग आपण त्या ठिकाणी करतोय आणि त्याच्यामुळे सहकार वाढवण्यासाठी प्रतापराव अशा नाविन्य कल्पना घेऊन महाराष्ट्राला गरज आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी
आज देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि फडणवीस साहेबांच्या राजवटीमध्ये तुमच्यासारखा कर्तृत्ववान माणूस हा मागे राहू शकत नाही. हा या आयतवड्याच्या पांढरीमध्ये मी शब्द आपल्याला या ठिकाणी देऊन जातो. तुमच्या अनुभवाचा, तुमच्या गुणवत्तेचा, तुमच्या कर्तृत्वाचा या ठिकाणी सत्तेचे जे आपण 100% विनियोग करून घेऊ, हा शब्द आज मी तुम्हाला या ठिकाणी सगळ्यांना देतो. एवढी संस्था उभी करणं, पत्रकारांचा त्या ठिकाणी अभ्यासक्रम घेणं, पत्रकारांना मार्गदर्शन करणं, याच्यासाठी एक निष्ठेने काम करावं लागतं. आज माझे पत्रकार बांधव 150-200च्या संख्येनं आहेत. मी मुद्दाम आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं कारण असे आहे की पत्रकार बांधवांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आणि मी जसं सहकारात काम करतो तसा पत्रकार बांधवांनो मी एक पत्रकार आहे आणि माझी आवड तर पत्र लेखनापासून आहे. मग लोकमानस असायचं, काही ठिकाणी व्यासपीठ नावाने सदर चालायची, त्यावेळेला वृत्तपत्र लेखक म्हणून आमचे उदय तानपाटक त्यांना माहित आहे आणि त्या वेळेपासून माझा संबंध आहे. आणि मी पण प्रतापराव तुमच्यासारखा चळवळ करणारा कार्यकर्ता, मी साप्ताहिक प्रवाह नावाचं साप्ताहिक चालवतो. आजही ते आहे, ऍक्रिडेशन ही त्याचं आहे त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे एक साप्ताहिक चालवतो. त्याच्यामुळे छोट्या पत्रकारांच्या व्यथा काय असतात, प्रश्न काय असतात, त्यांना अडचणी काय असतात याची नीट माहिती आणि आकलन मला असल्या कारणानं ग्रामीण भागातल्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या पत्रकारांना आज अनेक प्रश्नांना मी निश्चितपणे या ठिकाणी या सगळ्या पत्रकारांना सांगू इच्छितो की आपण जो प्रश्न त्या ठिकाणी टोलमाफीचा सांगितलेला आहात, मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी या ठिकाणी बोलेन आणि तालुका आणि जिल्ह्यातल्या पत्रकारांना सुद्धा यामध्ये सवलत कशा पद्धतीने मिळेल निश्चितपणे प्रामाणिक प्रयत्न त्यासाठी केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी मी देतो. आज पत्रकारांचा कार्यक्रम होत असताना पत्रकारांचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. पत्रकार त्या ठिकाणी एखाद्या राजकारणाची दिशा बदलू शकतात. पत्रकार त्या ठिकाणी एखाद्या नेत्याची दिशा बदलू शकतात. तसे एखाद्या नेत्याची दशाही करण्याची ताकद पत्रकारांच्या आमच्या लेखणीमध्ये असते आणि त्यामुळे पत्रकारांचं सामर्थ्य मला माहित आहे. मी प्रतापराव आपल्याला धन्यवाद एवढ्यासाठी देईन की बाळशास्त्री जांभेकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण या पत्रकारांचा सन्मान करत आहात. त्यांच्या कामामध्ये, त्यांच्या व्यवसायामध्ये निश्चितच त्यांना त्या ठिकाणी प्रेरणा मिळणार आहे. कारण आम्ही राजकारणात काम करत असो, समाजकारणात काम करत असो, सहकारात काम करत असो किंवा पत्रकारितेत काम करत असो, शेवटी आपलं कौतुक प्रत्येकाला हवं असतं. आपण केलेल्या कामाचा सन्मान जाहीरपणे केला तर त्या माझ्या पत्रकार बांधवांनाही वाटतं मी दिवस रात्र या ठिकाणी फिरतोय, लोकांच्या भावना त्या ठिकाणी मांडतोय, माझी दखल घेणारा कोणतरी प्रताप पाटील नावाचा एक कार्यकर्ता आहे याचाही अभिमान त्या ठिकाणी सगळ्यांना निश्चितपणे असतो. आणि म्हणून मी प्रतापराव आपल्याला या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो की माझ्या या पत्रकार बांधवांना जाहीरपणे आपण सन्मानित केलं. खरं म्हणजे थोडी अव्यवस्था झाली, पत्रकारांना एकेकाला आम्हाला सन्मान करायचा होता, परंतु शेवटी वेळेचं नियोजन हाही आमच्या सारख्याला त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचा असा भाग आहे. परंतु पुन्हा एकदा एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या पत्रकार बांधवांसाठी, आपल्या शिक्षण संस्थेच्या भविष्यातल्या वाटचालीच्या निमित्तानं येण्याचा आपण योग त्या ठिकाणी द्याल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पत्रकारांचं योगदान फार मोठं असतं. या पश्चिम महाराष्ट्राचा सांगली, कोल्हापूर परिसरात असणाऱ्या पत्रकारांनी अनेक इतिहास त्या ठिकाणी उभे केलेले आहेत. या ठिकाणी आलमट्टी धरणाचा त्या ठिकाणी विषय असेल, दुधाचा प्रश्न निर्माण झाला, ऊसाचा प्रश्न त्या ठिकाणी जर निर्माण झाला तर त्या ठिकाणी महत्वाची भूमिका
किंवा तो विषय चव्हाट्यावर मांडून त्याला मार्गी लावण्याचं काम याच मातीतल्या पत्रकारांनी केल्याचं मला माहित आहे. तात्यासाहेब कोरे असतील, राजाराम बाबू पाटील असतील, अगदी शिवाजीराव नाईक त्या ठिकाणी असतील, शिवाजीराव देशमुख असतील, या आमच्या प्रतापरावांचे वडील असतील, इथल्या समाजासाठी फार मोठं योगदान त्या ठिकाणी देऊन गेले आणि त्यांच्या मागे पत्रकारांनीच त्या ठिकाणी सामर्थ्य उभं केलं होतं. याची कल्पना निश्चितपणे या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा अशा प्रकारच्या एक बहुस्पर्शी असा कार्यक्रम तर अनेक होत असतात, पण त्या ठिकाणी जसं जवाहीर त्याला त्या ठिकाणी नेमकं त्या ठिकाणी सोनं कोणतं हे त्याला कसोशीनं माहीत असतं, तसं समाजाला घडवणारा घटक कोण आहे, तर समाजाला घडवणारा मार्गदर्शन करणारा माझा पत्रकार बांधव आहे, त्याचं कौतुक झालं पाहिजे, त्याचा सन्मान झाला पाहिजे. या भावनेतनं एक चांगला मोठा कार्यक्रम या ठिकाणी आज आपण आयोजित केला, त्याबद्दल मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आणि विधान परिषदेचा आमदार म्हणून मला प्रतापराव एक आज बरं वाटलं की विधान परिषदेच्या आमदारांची मेजॉरिटी व्यासपीठावर आहे. म्हणजे आमचा सत्यजित भाऊ एक आहे, मी आहे, प्रसाद लाड आहेत, आमचे सदाभाऊ आहेत आणि त्यामुळं माझे आमदार आहेत विधान परिषदेतले. त्याच्यामुळं वरचं सभागृह आम्हाला बोललं जातं, वरचं सभागृह म्हणजे बुद्धिमंतांचं सभागृह. त्यामुळे निदान प्रतापराव तुम्ही बुद्धिमंतांची या ठिकाणी कदर केली आणि सगळ्यांना या सभागृहातील सदस्यांना या जनतेसमोर या ठिकाणी सन्मान देण्याचा जो काम केलं त्याबद्दल आपलं ऋण या ठिकाणी विसरता येणार नाही. परंतु प्रतापराव आता आपण आयतवड्याच्या बाहेर या, तुम्ही शिराळ्याच्या सांगलीच्या बाहेर या. मला निश्चित माहित आहे तुमच्यात गुण आहे, कर्तृत्व आहे, तुमच्याकडे त्या ठिकाणी दृष्टी आहे, व्यासंग आहे. आपण महाराष्ट्रातल्या सहकार आणि शिक्षण क्षेत्रात भरीव काम करू शकता आणि निश्चितच आपल्या या सगळ्या कर्तृत्वाचा उपयोग येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आम्ही करून घेऊ एवढा विश्वास या ठिकाणी आपल्याला व्यक्त करतो. आणि आपण आम्हाला बोलावलं, सन्मानित केलं आणि आमच्या पत्रकार बांधवांचा या ठिकाणी सन्मान करण्याची संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल मी आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. शिक्षण क्षेत्रात आपली चाललेली ही वाटचाल आणखी गतीनं दैदिप्यमान हो अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. सहकारातलं पत्रकारितेतलं कामही त्या ठिकाणी आणखी ताकदीनं करा. आई जगदंबेचा निश्चितच आपल्याला आशीर्वाद राहील अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.